हाय हॅलो नमस्कार. माऊलींच्या शुभदर्शनाने आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. रामकृष्ण हरी. माऊली प्राजक्ता मंजिकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा व्लॉग खूप विशेष असणार आहे. नुकताच अधिक मास संपला आहे आणि आता महिनाभरातच आषाढी वारी आपली सुरू होईल. तर ज्ञानोबांच्या या वारीची सगळ्यांना खूप आतुरता लागलेली असते. समस्त वारकरी मंडळीत उत्साहाचं वातावरण आहे. माझे मिस्टर म्हणजे माझ्या सासऱ्यांपासून आमच्या घरात वारीची परंपरा आहे. तर माझे मिस्टर पण गेले 17 वर्ष वारीमध्ये सहभाग घेत आहेत आणि खूप त्या वारीचे अद्भुत अनुभव त्यांना आलेले आहेत. खूप त्याचा आनंद त्यांनी उपभोग घेतलेला आहे. अत्यंत दिव्य असा सोहळा असतो तो. आणि त्याच सोहळ्यादरम्यान त्यांची एका अद्भुत अलौकिक अशा व्यक्तिमत्वाशी खूप जवळून ओळख झाली. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पूजनीय असे श्री बाळासाहेब चोपदार महाराज. साली हैबत बाबांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी स्वतंत्र वारी सोहळा सुरू केला. आळंदी होते पंढरपूर असा. आणि त्या आळंदी ते पंढरपूर या वारीचे सगळे नियोजन, शिस्त वगैरे सगळं कसं असावं, त्याची रूपरेषा कशी असावी, हे पण सगळी त्यांनी आखणी करून दिली होती. वारी ही अत्यंत लष्करी शिस्तीत केली जाते. नंतर अश्वांचा मान कसा असावा, दिंड्यांचे नियोजन कसे असावे, प्रत्येकाची जागा ठरलेली असते. हे सगळं जे नियोजन हैबत बाबांनी रूपरेषा आखून दिली आणि ते व्यवस्थित पार पाडलं की जातं आहे की नाही हे बघण्यासाठी चोपदार पद महत्त्वाचे असते. तर हे चोपदार पद म्हणजे काय, तर मंदिरामध्ये आमचे बाळासाहेब महाराज जे आहे ते चोपदार आहेत आणि त्यांची मी आता तुम्हाला ओळख करून देते. हैबत बाबांनी सोहळ्याला लष्करी शिस्त, दिंड्यांची रचना, नंतर चालण्याची पद्धत, अश्वांचे मानाशी व्यवस्थित रूपरेषा सगळी आखून दिली होती आणि ती आजतागत पाळली जाते. आणि चोपदार पद हे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण आपल्या दिंडीचे महत्त्वाचे असे आदराचे आणि शिस्तीचे ते प्रतीक आहे. तर सोहळ्याची शिस्त राखण्यासाठी तसंच माऊलींचे दरबाराचे वैभव वाढवण्यासाठी, वारीच्या व्यवस्थापनासाठी चोपदार पद अतिशय महत्त्वाचे मानले जाते. आणि चोपदार महाराजांच्या हातामध्ये रुपेरी असा एक दंड असतो, त्याला चोप असे म्हणतात. आणि तो चोप जो असतो त्याच्या डायरेक्शननुसार सगळी वारी आपली चालत असते. केवळ त्याच्या एका इशाऱ्यानुसार सगळे वारकरी आपले हालचाली करत असतात. नुसता चोपदारांचा दंड वरती गेला, चोप वरती गेला तरी सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स होतो, इतका त्या दंडाचा मान आहे. तर माऊलींची पालखी थांबवायची कशी, कधी पुढे न्यायची, नंतर चालण्याचा वेग किती असावा, हे सर्व चोपदार महाराज ठरवतात. आणि त्यांच्या एका इशाऱ्यावर लाखो वारकरी हे शिस्तीत चालत असतात. जेव्हा पालखी सोहळ्यात काही महत्त्वाच्या घोषणा करायच्या असतात, नंतर आरती किती वाजता घ्यायची, पालखीचा तळ किती वाजता गाठायचा, किती वाजता पालखी तळ सोडायचा, नियोजित गाव किती वाजेपर्यंत आपल्याला गाठायचं आहे, हे सगळं चोपदार महाराज निर्णय घेत असतात.
वारीचा सोहळा चालू असताना बाळासाहेबांच्या आदेशानुसार आता हा ब्रह्मनाद चाललाय बघा, टाळ मृदुंगाचा. तुम्ही पण आनंद घ्या. आणि प्रत्यक्ष वारी चालू असताना नानाविध काही ना काही प्रचंड अडथळे येत असतात. आणि तुम्हीच पहा ना, एवढे लाखोचे संख्येने लोक एकत्र चालत असतात, पण कुठे धक्काबुक्की नाही, गडबड गोंधळ नाही. एवढ्या सगळ्या वारकऱ्यांचं जेवण व्यवस्थित होत असतं, वेळच्या वेळी ते उठतात, वेळच्या वेळी ते चालायला सुरुवात करतात. जनरली त्यांचं म्हणजे पहाटे 2:30 वाजता तिथे उठून सगळं नित्यक्रम आटपून बरोबर पहाटे 6 वाजता पालखी पुढच्या गावाला निघत असते. आणि पुन्हा रात्री 7 वाजता आरती झाली की पालखी तळावर 8, 8:30 नंतर सगळे निवांत आराम करतात की 1 वाजता उठून पुन्हा सगळे शुचिर्भूत होण्यासाठी तयारीला लागतात. नंतर एवढ्या लाखो लोकांचं जेवण तिथे तयार होत असतं. ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे अजिबात सोपे नाही. हे सगळं चोपदार महाराज ती जबाबदारी व्यवस्थित पार पडतात आणि बिना अडथळ्याची वारी व्यवस्थित चालू असते. आता कित्येक महिन्याआधी वारीचं नियोजन सुरू असतं. आत्ता देखील आळंदीमध्ये चोपदार महाराजांच्या इकडे सगळं नियोजन सुरू झालेलं आहे कधीपासूनच. आपल्याला फक्त टी व्हीवरती वारे दिसते, आपण कौतुक करतो किंवा काय सुंदर सोहळा, पण त्याच्यामागे अत्यंत हे सगळे परिश्रम आणि कष्ट असतात. आणि बाळासाहेबांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असते. प्रत्यक्ष देवांना त्यांना घेऊन निघायचं असतं पंढरपुराकडे विठोबाच्या दर्शनाला, आणि ती जबाबदारी ते अत्यंत सुंदररित्या पार पडतात.
आणि त्यांच्या इशाऱ्यावर एवढे लाखो वारकरी पण तेवढ्या शिस्तीबद्ध पद्धतीने एवढ्या गावोगावी फिरून बरोबर पंढरपुरात वेळेवर पोचतात. रिंगण सोहळे सुंदर पार पडतात. कुठेही काहीही गोंधळ होत नाही. कुठल्या तरी वारीत तुम्ही कधी ऐकलं आहे का की चेंगराचेंगरी झाली आहे का, कुठे वाद झालेत? कधीच नाही. हे सगळ्या याच्यावर चोपदार महाराजांचं नियंत्रण असतं. त्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागत असेल याचं तर म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. बिहाइंड द सीन हे सगळे अनसंग हिरो असतात तसं म्हणता येईल. आणि इतकं सुंदर नियोजन ते करतात. आणि माझे मिस्टर वारीत असतात त्यामुळे त्यांनी जवळून बघितलं आहे की किती सगळं हे नियोजन करण्यासाठी कष्ट असतात, त्रास असतात. त्यामुळे म्हटलं या दिव्य तेजपुंज अशा व्यक्तिमत्वाची तुम्हाला सगळ्यांना माहिती जरूर असायलाच पाहिजे. म्हणून बाळासाहेब चोपदार महाराजांविषयी आज खास मी हा व्लॉग बनवला आहे. पूजनीय श्री बाळासाहेब महाराज हे आपले उत्कृष्ट कीर्तनकार देखील आहे. आजपर्यंत त्यांनी अनेको कीर्तन केलेले आहे आणि त्यांच्या कीर्तनातून अनेक प्रकारे समाज प्रबोधन नेहमी होत असते. पूज्यश्री बाळासाहेब महाराज हे आम्हाला आमच्या गुरुस्थानी आहेतच, पण आम्ही स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की ते आम्हाला आमच्यावर वडिलांसारखे प्रेम करतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांना आम्ही आईसाहेब म्हणतो, त्या देखील आमच्यावर आईसारखं ममत्व करतात. त्यांच्या घरी कोणी जाणारा विनमुख परत जात नाही. जो येईल त्याला प्रेमाने त्यांचं आगत स्वागत करणे. त्यांना त्यासुद्धा त्यांच्या पत्नी तेवढ्याच त्यांच्या योग्यतेच्या आहेत. त्यांच्याशी बोललं की प्रत्यक्ष माऊलींना भेटल्यासारखंच वाटतं. आम्ही बाळासाहेबांना तर आमचे प्रतिमाऊलीच मानतो. जेव्हा जेव्हा आम्हाला काही आपण संकटात आहोत असे वाटते किंवा खूप असं म्हणजे आपल्याला आता काहीच कुठे उपाय सापडत नाही, तेव्हा आळंदीला जाऊन बाळासाहेबांचा आम्ही आशीर्वाद घेतो. तेव्हा त्यांच्या मुखातून अक्षरशः माऊली बोलतात असा भास होतो आणि मन इतकं आनंदी होऊन आम्ही समाधानाने घरी परततो. त्यांचा आशीर्वाद मिळाला की असं वाटतं आता आपण लढू शकतो. 10,000 हत्तींचं बळ आपल्यामध्ये येतं आणि पुन्हा आपल्या संकटांना फेस करण्यासाठी आम्ही पुन्हा तयार होतो. इतके सुंदर ते समजून सांगतात आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला खूप छान अनुभव आलेत की त्यांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित पुन्हा होतं. म्हणजे आम्हाला ते माऊलींसमानच आहेत. आणि त्यांच्यासारखेच त्यांचे दोन्ही पुत्र पण अतिशय तेजस्वी आणि दिव्य आहेत. मोठे अवधूत महाराज आणि धाकटे वैष्णव महाराज, ते दोघांनाही तेवढीच बाळासाहेबांना इतकीच माऊलींच्या चरणी ते सेवा अर्पण करत आहेत. आणि आनंदाची बाब म्हणजे तेही वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आता माऊलींच्या सेवेमध्ये असतात आणि कीर्तनात असतात. नंतर वारीमध्ये ते देखील वडिलांच्या हाताखाली आता तयार होत आहेत. खूपच सुंदर अनुभव येतात. ते दोन्ही मुलं असे इतके तेजस्वी आहेत की त्यांच्या रूपाकडे बघतच राहावं. त्यामुळे आम्ही अत्यंत भाग्यवान आहोत की बाळासाहेब महाराजांनी त्यांच्या पंखाखाली आम्हाला घेतलं आहे. आणि आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या घराला त्यांचे चरणकमल पण लागलेले आहेत. ते त्यांच्या पत्नीबरोबर आमच्या घरी येऊन गेले. त्यांचे सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. आणि आमचं घर पावन होऊन गेलं, त्यांचे चरणकमल लागले. हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो आहे. आणि ते आले आणि मी प्रेमाने जे काही त्यांच्यासाठी बनवलं ते आनंदाने खाल्लं. मला खूप त्या दिवशी आनंद झाला होता आणि ते क्षण पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल.
पूजनीय श्री बाळासाहेब आणि आईसाहेब आमच्या घरी आले होते, तर आम्ही एकदम भारावून गेलो होतो. काय करावे काय सुचत नव्हते. इतकं आनंदाचं वातावरण झालं होतं. घर सगळं असं मस्त उजळून निघालं होतं. इतकं प्रसन्न वातावरण झालं होतं आणि खास ते आम्हाला भेटायला एवढं लांबून आले. आम्हाला इतकं आनंद झाला होता. इतकं खूप खूप आनंदाचा क्षण होता तो त्या दिवशी आमच्यासाठी. बाळासाहेबांची दोन्ही मुलंसुद्धा आम्ही लहानाचे मोठे होताना बघितले आणि आम्हाला इतका आनंद होतो सांगताना की ते शिक्षण घेता घेता त्यांना देवाचं करण्याची तितकीच आवड आहे. आणि त्यातल्या त्यात धाकटा बाळ आपलं लाडकं असं. तसंच वैष्णव महाराज आमचे अत्यंत लाडके. माझ्या मिस्टरांनी अगदी खेळणी घेऊन देण्यापासून त्यांना लहानाचं मोठं होता दोघा मुलांना बघितले आणि दोघंही मुलं अभ्यासातही हुशार आणि अत्यंत गुणी आहेत. आणि आता एवढे मोठे झालेत की 6 फुटाच्या वर उंच झालेत. माझे मिस्टरच 6 फूट, त्यांच्याही डोक्यावर दोघे मुलं गेलेत. आम्हाला इतकी मजा वाटते. आणि आता ते इतके ते जसं ते पोशाख घालतात मंदिरात आणि ते फेटा घालून ते इतके तेजपुंज दिसतात. आम्हाला अतिशय कौतुक वाटतं दोन्ही मुलांचं की तेही तेवढ्याच आनंदाने आणि प्रेमाने माऊलींच्या सेवेमध्ये आहेत म्हणून. हे आहे अवधूत महाराज, बाळासाहेबांचे मोठे सुपुत्र. किती तेजस्वी आहेत बघा तेही. बाळासाहेबांबरोबर वारीत चालत आहेत. त्यांच्या हातात तो चोप आहे. आणि हे धाकटे वैष्णव महाराज ते सुद्धा तेवढेच तेजस्वी आणि बघा त्यांच्याही हातात चोप आहे. वारीच्या वेळेला आता वैष्णव महाराजांचा हा सध्याचा फोटो आहे. केवढे उंच झालेत बघा आता. छान खूप तेजस्वी रूप आहे त्यांचेही. असं सगळा कंट्रोल बाबांना बघतात ते करताना आपल्या. हे आपल्या माऊलींच्या पादुका पंढरपूरला जेव्हा गेल्या तेव्हा तिथला तो क्षण आहे. विठ्ठलांची भेट झाली पादुकांची तेव्हा. इथे बाळासाहेब त्यांच्या दोन्ही मुलांबरोबर दिसत आहेत. अवधूत महाराज बाळासाहेबांबरोबर. हे काही वारीतले फोटो आहेत माझ्या मिस्टरांचे बाळासाहेबांबरोबर आणि बाळासाहेबांचे धाकटे सुपुत्र पण आहेत. एका पालखी तळावर ते थांबले होते, तिथे फोटो काढले आहेत त्यांनी. हे धाकटे वैष्णव महाराज आमचे अत्यंत लाडके आहेत. हे त्यांचे खूपच लाड करतात. खूप छान स्वभावाचे, गोड आहेत अगदी. आणि आमचे खूप लाडके पण. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, माऊलींचा जेव्हा रथ निघतो तेव्हा त्या रथाच्या मागे आणि पुढे असं कुठल्याही दिंड्या नसतात. प्रत्येक दिंडीचा नंबर ठरलेला आहे. मानाच्या दिंड्या असतात आणि त्या नंबरनुसारच सगळ्या दिंड्या चालतात. हे सगळं व्यवस्थापन चोपदार महाराजांकडे असतं. नंतर किती डिस्टन्स ठेवलं पाहिजे, किती वाजता निघायचं, कुठे थांबायचं आहे आणि सगळं खाणं पिणं. नंतर शिधा जो असतो तो, त्याचं नियंत्रण.
वरण, नंतर किती मोठी मोठी भांडी लागतात स्वयंपाकाला, ते सगळं बारीक डिटेलिंग करावं लागतं. नंतर सगळ्यांचे मेडिसिन्स वगैरे, त्या डॉक्टर्सची एक टीम पथक त्यांच्याबरोबर असतं. हे सगळं बारीक सारीक वारकऱ्यांची काळजी पण घेतली जाते, कारण बऱ्याच वेळा पाऊस पण असतो, पाऊस पाण्याचा आजार पण येऊ शकतं. ती सगळी काळजी घेतली जाते, हायजीन मेंटेन केली जाते. आणि प्रत्येक गावामध्ये आधी सूचना देऊन ठेवल्या असतं की इतक्या वाजता माऊलींची पालखी तिथे येणार आहे. त्यानुसार प्रत्येक गावात पालखी तळ ऑलरेडी ठरलेला असतो. तिथे सगळी फटाफट व्यवस्था केली जाते, टेंट्स टाकले जातात. टेंट्सची सुद्धा माऊलींचा पालखी तळांच्या भोवतानी सगळे असे टेंट असतात, त्याचे पण पालखी तळापासून किती डिस्टन्स पाहिजे ते सुद्धा सगळं ठरलेलं असतं. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सगळं केलं. तो गावातलं जे कुठलं मोठं ग्राउंड असेल ती जागा दिली जाते पालखी तळासाठी ठेवण्यासाठी. त्यानुसार सगळ्या त्या दिंड्या तिथे विसावा घेतात, ते लोक तिथे आराम करतात. नंतर त्यांचं सगळे आंघोळी कुठे करायचं, जेवण कुठे करायचं, नंतर त्यांच्याबरोबर चालणारे ट्रक्स, हे सगळं नियोजन करावं लागतं. म्हणजे एक ना अनेक अशा कितीतरी गोष्टी आहेत. तर हे सगळ्यांचं नियंत्रण बाळासाहेबांकडे असतं आणि ते अहोरात्र जागून महिनाभर जवळजवळ हे सगळं, त्यांना झोपच नसते. अक्षरशः 1-1.5 तास आराम करत असतील तर नुसते ते आडवे पडत असतील, त्यांना अजिबात झोप नसते महिनाभर. पूर्ण पंढरपूरला पादुका नेऊन तिथून परत रिटर्न आळंदीपर्यंत यायचं असतं. आणि जी परतीची वारी असते ती बऱ्याच जणांना माहीत पण पडत नाही. जातानाच मोठी असते, पण परतीची वारीमध्ये अगदी निवडक दिंड्या असतात, निवडक लोक असतात. आणि ते अक्षरशः अर्ध्या म्हणजे दिवसामध्ये रिटर्न आळंदीमध्ये त्यांना यायचं असतं. म्हणजे जाताना महिना लागतो, पण येताना ते 15 दिवसात ती परतीची दिंडी येते. तर ते पण इतके झपझप एका रात्रीत एक गाव असं करत येत असतात. ती परतीची वारीचे सुद्धा अनुभव माझ्या मिस्टरांनी घेतलेला आहे. आणि त्यांचा स्पीड तेव्हा जबरदस्त असतो. अगदी नेमकेच लोक असतात माऊलींच्या पादुकांबरोबर, आणि झप करत तेव्हा ते एक गावं रात्रीतनं पार करत आळंदीपर्यंत पोहोचतात. हे काम अजिबात सोपं नाही आहे. जे करतात त्यांना खरंच शतशः माझा दंडवत. आणि माऊलींच्याच कृपेमुळे आज आपल्याला हे सगळं बघायला मिळते, भाग्य आहे. आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहणार आहे, मला माहिती आहे. तर हे सगळं तुम्हाला सांगताना मला देखील खूप आनंद होतो आहे. आमच्या सद्गुरूंचीच कृपा आहे, त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांचा इतका सुंदर असा सत्संग मिळत आहे. ते माऊलींचीच आमच्यावर ही कृपा आहे. आणि आता लवकरच आषाढी वारी येते, तर त्या आषाढी वारीतील आनंदाचे क्षण देखील आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करू. माझे मिस्टर नियमित त्यांच्या नेमाप्रमाणे वारीला जाणार आहेत, तर ते सगळं मी तुम्हाला त्या वारीतले सुंदर क्षण तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. तर आजचा हा भक्तिमय व्लॉग कसा वाटला, बाळासाहेबांची ओळख मी तुम्हाला करून दिली, कसं वाटलं, तर मला नक्की तुमच्या कमेंटद्वारे कळवा. रामकृष्ण हरी.